संतू चड्डीत बघ. तर सुप्रभात मित्रांनो, आज आपण चाललोय मालाड अनएक्सप्लोर्ड एका ठिकाणी, जे आम्ही सर्वजण चाललोय, तुम्ही बघताय व्हिडिओ मध्ये. अप्पापाड्यातून वरती आलात त्यानंतर तुम्ही विचारत जर टाकीचा रस्ता विचारलात तर तुम्हाला हे पहिलं एक साइन मिळेल आणि इथे तुम्हाला राईट मारायचं आहे. जसं की आम्ही आता इथे मारलंय राईट. क्षेत्र आहे ते संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये येतं आणि इथे आदिवासी लोकांची घरं पण आहेत पूर्ण वरती जंगलात, आणि इकडे लाईटीची सुविधा पण आहे त्यांच्यासाठी. मित्रांनो, तुम्हाला रान कोंबडे जर माहिती असतील तर त्यांचा जो आवाज आहे तो माझ्या मागे येतोय. 1 मिनिट. रस्ते इथले खूप सुंदर आहेत, खूप छान व्ह्यू आहे. इथे झाडं आहेत, खूप घनदाट झाडं आहेत. तर जातानाची जी मजा आहे ना ट्रेकिंगची, ती तुम्ही इथे घेऊ शकाल. सॉफ्ट एकदम ट्रेकिंग आहे, असं जास्त चढाव उतार वगैरे असं काही नाही आहे. तर तुम्ही जर बिगिनर असाल तरी पण येऊ शकता इकडे. तर मित्रांनो, तुम्हाला आता पाण्याचा आवाज येत असेलच, खूप जोरात आवाज येतोय. तर आम्ही त्या स्पॉटला पोहोचलेलो आहे फायनली. जवळ 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे. हे बघा, फोन टाक ना आता संधू. मित्रांनो, अर्ध्या तासाच्या ट्रेकिंग नंतर आता आपण ह्या स्पॉटला पोहोचलेलो आहे. बघा, खूप सुंदर आहे. ऑलरेडी तिथे काही 4-5 मुलं आहेत आणि आता ही आपली फॅमिली आहे. सर्वजण आंघोळ करणार आहोत. तर तुम्ही पण या स्पॉटला या आणि नक्की व्हिजिट करा आणि एन्जॉय करा. अरे ब्लॉग है ये ना, आराम से. हाँ भाई, आराम से.
मित्रांनो, आम्ही आमच्या सोबत सेफ्टी जॅकेट घेऊन गेलेलो, कारण संदेश आणि इतर काही जणांना पोहायला येत नव्हतं. जेव्हा जास्त पाऊस असतो तेव्हा इथे पाण्याचा प्रवाह जोरात असतो, तर त्यावेळी तुम्ही कमी पाण्यात एन्जॉय केलात तरच ठीक राहील. पण पाणी तर एवढं स्वच्छ होतं की कोणीच निघायचं नाव घेत नव्हतं, त्यात फक्त आमचीच गँग. मग काय, एन्जॉय तर डबलच होणार होती. खरंच कुणीतरी म्हटलंय, आयुष्य हे डॉक्टरांच्या गोळ्या घेऊन नाही तर मित्रांच्या टोळ्या घेऊन जगायचं असतं. हेच आम्ही सर्वजण त्या क्षणी अनुभवत होतो. मित्रांनो, आपले सर्व बॉयज एकदम चिल मोडमध्ये, एकदम फायर मोडमध्ये. मित्रांनो, दुपारचे 12:30 वाजले. आम्ही आलेलो 9 वाजता आणि निघायचं कोणीच नाव घेत नाही आहेत. बघा, एकदम फायर मोड वरती आहेत पोरं, निघायचं नावच घेत नाहीत. ओरडून ओरडून माझा आवाज सुद्धा बसला होता, पण पोरं काय ऐकत नव्हते. मग शेवटी चहा नाश्ता करून आणि 1-2 रील शूट करून आम्ही घरी यायला निघालो. तर मित्रांनो, खूप सारी धमाल मौज मस्ती करून आपण आता निघालेलो आहोत. पोरं तर यायचं नावच काढत नव्हते, पण शेवटी आता 12 वाजलेले, खूप वेळ झालेला, म्हणून आम्ही निघालो. दुपारी जेवायला घरी चाललोय आता. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमची एक लाईक, तुमची एक कमेंट आणि तुमचं एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत आणत राहीन. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि जय श्रीराम.